जय श्रीराम. गेले 120 दिवस आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंतवलेकर महाराज यांच्या प्रवचनांच्या पुस्तकाचं वाचन करतोय आणि आजचा हा 121वा दिवस. गोंदवलेकर महाराज हे गोंदवले सातारा महाराष्ट्रातील थोर संत, ज्याने आयुष्यभर श्रीरामाच्या नामाचा जप केला आणि श्रीरामाच्या जीवनाची महती लोकांना साध्या सोप्या भाषेत समजेल असं सांगितलं. हे 365 दिवसांचं जे प्रवचनरूपी पुस्तक त्यांनी लिहिले, त्यात त्यांनी संत कोण आहेत, ती कशी ओळखावी, संतांकडे गेल्यावर ते काय करावं, काय करू नये, आपले परमार्थिक प्रगती कशी करावी, त्याचबरोबर नामस्मरण म्हणजे काय, नामस्मरणाचे काय फायदे आहेत, म्हणजे नाम कधी घ्यावं, कुठे घ्यावं, कसं घ्यावं, का घ्यावं, आणि नामस्मरणाचे सगळे फायदे त्यांनी या 365 दिवसांच्या प्रवचनरूपी पुस्तकात लिहिले. त्यातल्या प्रत्येक दिवसाकरता एक पान, जे वाचायला साधारण 3 ते 4 मिनिटं लागतात आणि स्लो असेल तर 5-6 मिनिटं लागतात. वाचनाची आवड नसेल किंवा वाचण्याचा कंटाळा असेल, फिजिकल पुस्तक ऑनलाईन वाचू शकता. ऑनलाईन वाचायचा देखील कंटाळा असेल, जे त्यांच्या संकेतस्थळावरती म्हणजे वेबसाईटवरती आहे, नसेल, तुम्ही अशा प्रकारचे जे रेकॉर्ड केलेले प्रवचन आहेत ते देखील तुम्ही ऐकू शकता, तुमची इच्छा. ते देखील ॲब्सोल्युटली फ्री ऑफ कॉस्ट. आता आपण 121व्या दिवसाचं जे प्रवचन आहे त्याचं आपण वाचन करूया आणि त्याचा आजचं शीर्षक आहे, जिथे भगवंताचे नामस्मरण तिथे सर्व संतांचे ठाण. जोवर धरली जगाची आस, तोवर परमात्मा दूर दूर खास. म्हणजे परमात्मा आपल्याला केव्हा मिळेल, जेव्हा आपण या जगाची आस कमी करतो. परमात्म्याची प्राप्ती न होई राखता विषयासक्ती. तुम्ही विषयांचं कारण देऊन किंवा विषयात गुरफटलेले असाल, तर परमात्मा तुम्हाला कसं मिळेल? म्हणजे परमात्मा मिळवण्याकरता, परमार्थात प्रगती करण्याकरता विषयांचा जेवढं जुजबी, जेवढी रिक्वायर्ड असेल तेवढंच विषयामध्ये आपण तल्लीन व्हावं की त्याच्यात आतमध्ये जावं. पण त्याच्यानंतर आपण परमात्माची प्रगती करण्याकरता किंवा परमार्थात प्रगती होण्याकरता नामस्मरण करावं, संतांकडे जावं, संतांनी दिलेली साधना करावी. विषयी जग विषयाकडे राहिले, तिथे प्रेम केले तरी घातासे आले. म्हणजे विषयी एक जीव झालो जाण, सुटता न सुटे आपण जाण. मान अपमान जगाचे सुखदुःख हे स्वार्थाचेच मूळ आहे जाण. म्हणजे आपल्याला जो मान अपमान होत असतो, हे आपल्या अहंकाराने, इगोने त्याच्यामुळेच होत असतो. आणि अभिमानात परमात्म्याचं विस्मरण, आणि जेव्हा आपल्याकडे इगो असतो, अभिमान असतो, तेव्हा आपल्याला त्याचा विसर पडतो. हे जीवपणाचं मुख्य लक्षण आहे. सुखदुःख, विपत्ती आपत्ती ही माया प्रपंचाची ओहोटी भरती. म्हणजे जीवनामध्ये, प्रपंच जीवनामध्ये असताना आपल्याला सुखदुःख येणारच आहे, हे अगदी पण सगळ्यांनी अधोरेखित केलं पाहिजे, आणि ती काळ्या दगडावरची रेषा आहे. आत्मनिश्चय बांधल्यापासून माया न हटे, न सुटे जाऊन. आता तरी शूरमन मायेशी हटवावे आपण, म्हणजे जे आपल्या मायारूपी ज्या आपल्यावरती आवरण आहे, त्याच्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टी, आपण संसार अडकला जातो की आपण त्या सगळ्या गोष्टीतून बाहेर निघत नाही. त्याच्या कारण माया, आणि ती माया आपल्याला हटवावी लागेल. जैसे जैसे बाहेर दिसले त्याचे बीज आपणापाशीच पुरले. एकच वस्तूची ओळखावी जाण, पूर्ण होते समाधान. ज्यांच्यात मानावे मी सुख, त्यांच्यातच उद्भवते दुःख. म्हणजे आपण आपल्या आप्तेष्ट, फॅमिली, फ्रेंड्स, आपल्या जगातल्या जेवढ्या सगळ्या चांगल्या गोष्टी असतील, त्याच्यामध्ये आपलं मन गुंतेल असं, पण तिकडेच खरं दुःख असतं. नराचा होय नारायण, जर न चुकला मार्ग जाण, तेथे ठेवावे आस. त्याचे बनावे लागते दास. देह तो पंचभूतांचा, जे आपलं जे देह आहे, हे पृथ्वी, जल, आकाश, वायू ह्यांनी सगळ्यांनी बनलेलं आहे. आता हे सगळं बनलेलं असताना या पंचभूतांचा त्याचा भरवसा ना मानावा फारसा. मी तुम्हाला सांगतो हे, म्हणजे महाराज हेच सांगतात हे, दृश्यात न ठेवावे चित्त. दृष्ट दृश्य वस्तू नाशिवंत असते, भगवत कृपेने समाधान येते. की आपल्याला जेवढ्या जेवढ्या गोष्टी दिसतात त्या सगळ्या गोष्टी या या टेम्पररी आहेत. त्या भगवत कृपेने आपल्याला पूर्णपणे समाधान मिळते, हे लक्षात ठेवलं पाहिजे. परिस्थिती नसे बंधनास कारण, असे आपलेच मनाचे ठेवण. देवाभाव
देवास पाहावे ज्या रीतीने, तसंच तो आपणास दिसतो जाण. जसं आपल्याला बघायचं त्याचप्रमाणे आपल्याला देव दिसतो. विषयांचा नाही झाला जोवर त्याग, तोवर रामसेवा नाही घडत सांग. आपले अत्यंत हित हेच खरा स्वार्थ जाण. चित्ते जे विषयांपासून सुटले, ते आनंदाचे झाले. रामनाम प्रेम ते चाले धनी, त्यासी म्हणती ब्रह्मज्ञानी. म्हणजे जो सतत रामाचा ध्यास करतो, रामाचं नाम घेतो, विषयांपासून अलिप्त राहतो, म्हणजे कामपुरता विषय, अशीच लोक ब्रह्मज्ञानी झाले असं पण म्हणता येतील. द्रव्यदारा वर्जित जाण ही खरी संतांची गुण. द्रव्य म्हणजे आपण जे पैसा अडका संपत्ती, दारा म्हणजे आपली पत्नी किंवा आपली फॅमिली, ह्यांच्यापासून जो लांब राहतो, तेच खरे संत बनण्याची शक्यता जास्त असते. सृष्टी पाहावी भगवत प्रकारे प्रेम ठेवली त्याचेवरील, त्याला नाही दुसरी सरी, आल्या गेल्यास द्यावे अन्नदान. म्हणजे आपण संतांनी आपल्याला हे सांगितलेलं नाही की तुम्ही लग्न करू नका, की तुम्ही संसार करू नका. फक्त त्याच्यामध्ये गुरफटून राहू नका. संसार करता करता परमात्म्याचं नाव घ्या, नामस्मरण करा, आले गेलेला अन्नदान करा. मुखाने भगवंताचं नाव घ्या, हृदयात रामाची प्रीती ठेवा. म्हणजे तुम्ही ज्या देवावरती श्रद्धा ठेवता, त्याच्याविषयी तुम्ही प्रेम बाळगा. म्हणजे तुमचे कुलदेवी, कुलदेवते, इष्टदेवी, इष्टदेवते कोणाचंही तुम्ही नाव घेऊ शकता. याचंच थोर म्हणते जीवनमुक्ती. न धरावी जगाची आस, तोच पहा होप आहे रामदास. नामात संत नामी भगवंत, वृत्ती राखावी अत्यंत शांत. म्हणजे आपली वृत्ती देखील शांत असावी. हेच संतांचे मुख्य लक्षण जाण. म्हणजे आपण संतांचं जे मुख्य लक्षण आहे, ते लक्षण काय? ज्याची वृत्ती अविचल राहते, ज्याची वृत्ती स्थिर राहते. आपल्यासारखे संसारिक लोक छोट्या छोट्या गोष्टीने रागवू शकतील, आपण चिंता करतो, आपल्याला दुःख होतं. पण संत, खरे संत जे असतात, ते कधीही अशा प्रकारच्या दुःखाने विचलित होत नाही. त्यांना दुःख झालं तर ते शरीराला होते, त्यांचं लक्ष असतं. त्यांच्या मनावरती ते कधीच परिणाम करू देत नाही. जेथे भगवंताचं नाम असणार तेथे सर्व संतांचे ठाण. अगरबत्ती जळून गेली तरी सुवासने राहिले. म्हणजे अगरबत्ती जरी गेली, त्याचा सुवास मात्र राहतो. त्याचे रामचरणी झाले जे लीन, तेच खरे जिवंत झालं. संतचरणी झाला लीन, त्याला भाग्यास नाही दुजे. पुढे संतांची संगती भगवान नामाने साधत. म्हणजे आपण संतांची भेटगाठ होण्याकरता देखील त्याची इच्छा असावी लागते. आपण त्याचं नामस्मरण केलं, त्याची इच्छा ठेवली की आपल्या संतांचा सहवास लाभू शकतो, किंवा संतांनी सांगितलेल्या गोष्टी आपण ते साधन आपण करू शकतो. शेवटचं वाक्य, देहासकट माझा प्रपंच, राम केला तुला अर्पण. ऐसे वाटावे वाटत जावे चित्ती, कृपा करेल रघुपती. म्हणजे आपण जेथे नामस्मरण करावे, जिथे नामस्मरण करतो तिथे सगळ्या संतांचं सहवास असतो. आपल्याला सगळ्या संत तिथेच भेटतात. हेच महाराजांनी हे 121व्या प्रवचन प्रवचन आपल्याला सांगितलं. आता आपण 11व्याला श्रीरामाच्या नावाचा जप करूया. श्रीराम 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 श्रीराम. धन्यवाद. हे 121व्या दिवसाचं जे प्रवचन रूपी वाचन झालं, त्याचं तुम्ही श्रवण केल्याबद्दल तुमचा धन्यवाद. तुमच्याबरोबर दिवस असाच आनंदाचा, सुखाचा आणि आरोग्यपूर्ण जावं, हीच त्या श्रीरामचरणी इच्छा व्यक्त करतो आणि थांबवतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. जय श्रीराम, जय श्रीराम.